श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 15. श्री गणेशाय नम. एक शिषा नाम करणी. धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली परियसा. साधू असाधू धूर्त सगळी समस्त येते श्री गुरुजवळी. वर्तमाने खोटा कळी सकळी शिष्य हो म्हणती. तैसे श्री गुरुमूर्ती ऐक राहिले गुप्त कर्णिक. वर मागतील सगळे क नानायात येऊन या. विश्वव्यापक जगदीश्वर तो काय देऊ न शकेवर. पाहुणी भक्ती पात्रानुसार प्रसन्न होय परियसा. सकळ शिष्या बोलावणी निरोप देते नरसिंहमणी. समस्त कीर्ती आचरणी यावे भेटी श्रीशैल्या. ऐकुनी श्री गुरुचे वचना समस्त शिष्यादृती चरणा. कृपामूर्ती श्री गुरुराना का उपेक्षसी आम्हासी. श्री गुरुमंती शिष्यासी तुम्ही आता आश्रमी संन्यासी. राहू नये 5 दिवशी एके ठाई वास करीत. चतुर्श्रामी घेऊनी आचरावी तित बहुनी. तेने मनी स्थिर होऊनी मग राहावे एक स्थानी. बहुधान्य नाम संवत्सरासी येऊ आम्ही श्रीशैलासी. तेथे आमुचे भेटीसी यावे तुम्ही सकळी कहो. शिष्य म्हणती श्री गुरुस तुमचे वाक्य आम्हा परिस. जाऊ आम्ही भरवसे करू तीर्थभूमावरी. जावे आम्ही कवन तीर्था निरोप द्यावा गुरुनाथा. तुमचे वाक्य दृढ चित्ता धृती जाऊ सांगूया. ऐकोनी शिष्यांचे वचन श्री गुरुमूर्ती प्रसन्न वदन. निरोप देती साधारण तीर्थयात्रे शिष्यांसी. या ब्रह्मांड गोलात तीर्थराजे काशी विख्यात. तेथे तुम्ही जावे त्वरित सेवा गंगा भागीरथी यमुना सरस्वती करुणा नदी कुशावर्ती. देव नदी कृष्णावेणी ख्याता असते नद्या मनोहर. चंद्रभागा रेवतीसी शरुय आणि गोमतीसी. वेदिका नदी कौशिकेसी नित्यांजला मंदाकिनी. जेथे नंदी संगम असती तेथे स्नाने पुण्य अमती. त्रिवेणी स्नान फळे असते नदी संगमी स्नान करा. बद्रीतीर्थ नारायण नदी असती अतिपुण्य. कुरुक्षेत्री करा स्नान अनंत शैली यात्रेसी. देव नदी म्हणजे एक असे ख्याती भूमंडी मंडळीक. 15 गावे तटाक यात्रा तुम्ही करावी. मृदुदा वृद्धात नदी थोर असी क्री मधुमती एर. परेयसी घृतवती तीर तटाक यात्रा तुम्ही करा. श्वेतबंध भीमेश्वरी श्री रंग पद्मनाभेश्वरी. पुरुषोत्तम मोरे नैमिषारणी तीर्थ असे. पुष्कर तीर्थ वेराचनी सन्निहित असे ज्ञानी. नदी तीर्थ असे गुणी गंगा तीर्थी स्नान करा. अयोध्या मथुरा कांचीसी द्वारावती गयेसी. शालग्रामा तीर्था सी शबलग्राम मुक्ती क्षेत्र. गोदावरी तटाकेसी योजने 6 परियेसी. तेथील महिमा आहे ऐसी वाजपेयी तितुके पुण्य. अमरजा संगमात कोटी तीर्थे असती ख्यात. वृक्ष असे अश्वत्थ कल्पवृक्ष तोची जाना. तया अश्वत्थ सन्मुखेसी नरसिंह तीर्थ परियेसी. तया उत्तर भागेसी वाराणसी तीर्थ असे. पांडुरंग मातुलिंग क्षेत्रभर पुरी गानग. तीर्थे असतात तथाचांग अष्टतीर्थे मनोहर. ते जे अनुष्ठान करीती तया इष्टार्थ होय त्वरिती. कल्पवृक्ष आश्रयती कायनो मनकामना. तुंगभद्रा वरदा नदी संगमस्थानी तपो निधी. मलप्रभा संगमी आदी पापे जाते शतजन्मांची. सिंहराशी बृहस्पती येती तीर्थ संतोषती. समस्ती तीर्थ भागीरथी येऊन ऐक होय. कन्यागती कृष्णेप्रती त्वरित येते भागीरथी. तुंगभद्रा तुळागती सुर नदी प्रवेश परियसा. कन्या राशी सूर्य येता मलप्रभा कृष्ण संयुता. सर्वजन स्नान करिता ब्रह्महत्या पापी जाती. भीमा कृष्ण संगमेसी स्नान करिता परियसी. 60 जन्म विप्रंशी उपरे उपजे नर परियसा. लिंगालये पुण्य द्विगुण. समुद्र कृष्ण संगमी अगण्य. कावेरी संगमी 15 गुण. स्नान करा मनोभावे. समस्त तीर्था समान असे अनेक कुंभ कोण. कन्याकुमारी दर्शन मत्स्य तीर्था स्नान करा. पक्षी तीर्थ असे बर्वे. रामेश्वर धनकोष्ठी नावे. कावेरी तीर्थ बर्वे रंगनाथा सनिंद. पुरुषोत्तम चंद्रकुंडेसी महालक्ष्मी कोल्हापुरासी. कोटी तीर्थ परियेसी दक्षिण काशी करवीरस्थान. तया संदिग्न असे ठाव. कोल्हाग्रामी नरसिंहदेव परमात्मा सदाशिव तोची असे प्रत्यक्ष. भिल्लवडी कृष्णातिरी असे शक्ती असे भुवनेश्वरी. तेथे तपकरिता जरी तोची ईश्वरी एकता. पुढे कृष्णा प्रवाहात अमरापूर असे ख्यात. पंचगंगा संगम स्नान प्रयागाहुनी पुण्य अधिक. विश्वामित्र ऋषी ख्याती तपस्थान भगवती. तेथे समस्त दोष जाती मले प्रवाह संगमी. कपिल ऋषी विश्वमूर्ती प्रसन्न त्यासी गायत्री. श्वेतशृंगी प्रख्याती उत्तरवाहिनी कृष्णा असे. तया स्थानी स्नान करिता काशी होनी शतगुणिता. एक मंत्र तेथे जपता कोटी गुणे फळ असे. आणि कसे तीर्थ बर्वे केदारेश्वरा ते पहावे. पाठीपुरा दत्तात्रेय देव वास असे सनातन. काय सांगू तीर्थ थोरी प्रख्यात नामे मणिगिरी. 7 ऋषी प्रतिकरी
तप केले बहु दिवस अहो महाबळाचे दर्शन साठी यज्ञ पुण्य जाण श्री गुरुगिरीचे पाहता चरणा नवे यज्ञ मागिती संक्रांती कर्नाटक धरुणी त्याजोय तुम्ही मास दोन्ही नदी तीरे व्यास करुणी राहता त्याचे दोष नाही तयांमध्ये विशेष तो जावे 3 दिवस रजस्वला नदी सुरस महानदी नेपरी ग्रीष्म काळी सर्व नदीस रजस्वला 10 दिवस वपे कुपतत्कांस एक रात्रभर जावे नवे उदक त्या दिवशी नवे उदक ज्या दिवशी येता ओळखा रजस्वरेसी स्नान करिता महादोषी नेपरीवर जावे साधारण तुम्हासी सांगितले तीर्थे परियसी जे जे बालदृष्टीसी विधिपूर्वक आचारावे ऐकून श्री गुरूंचे वचन शिष्य सकळ करीती स्नान गुरु निरोप घेऊन निघते शिष्य सकळीक सिद्ध म्हणे नामधारकासी निरोप घेऊन श्री गुरुसी शिष्य गेले यात्रेसी राहिले श्री गुरु गौप्य रूपे गुरुचरित्र कामधेनु श्रोते होऊन सावधानु जय ऐकती भक्तजनू लागली चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामूर्ते परमकथा कल्पत्रो श्री नरसिंह सरस्वपाख्याने सिद्ध नामधारक संवादे तीर्थयात्रा निरूपण नाम पंचदशोध्याय श्री गुरु दत्तात्रेय नमस्तु श्री गुरुदेव दत्त 53